संजयो तोचे अभिप्राव अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अपूर्व असीम अशा अहेतुकी अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वारा काहीसा अंतर्मुख होऊन आपण आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा कल्याण जेणेकरून होईल अशा प्रकारचा ब्रह्मज्ञानाने गोमटा असं ज्याचं वर्णन संत जनाबाईंनी केलं। या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती स्वाध्याय करीत आपण आता 6व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो। आता या अध्यायामध्ये भगवान माऊली सांगतात प्रारंभालाच की मग राया ते म्हणे संजयो तोचे अभिप्राव अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप। संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांनी या 5 अध्यायाच्या निरूपणापैकी 3रा अध्याय जो कर्मयोग, 4था कर्म ज्ञानकर्म संन्यास योग आणि 5वा कर्म संन्यास योग या 3 अध्यायाच्या द्वारा हे जे षटक आहे, प्रथम षटक आहे कर्मकांडाचं, किमान भगवतपूज्यपादांच्या सांगण्यानुसार हे प्रथम 6 अध्याय हे कर्मकांड आहे, पुढचे 6 अध्याय उपासनाकांड आहे आणि 3रं 6 अध्याय किंवा 3रं षटक हे ज्ञानकांडाचं वर्णन आहे। किंबहुना माऊलींनीच वर्णन केलं कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे। अशा प्रकारचे हे गीतेच्या चिंतनामध्ये जो ह्या प्रथम षटकामध्ये कर्मविचार आहे तो कर्मविचार अत्यंत त्यातलं सारभूत किंवा मार्मिक रहस्याचं उद्घाटन या ठिकाणी माऊलींनी केलेलं आहे। अजूनही या संबंधाने 6व्या अध्यायामध्ये काही विचार माऊली सांगणार आहेत। तर त्याच्या अगोदर इतर अध्यायामध्ये मंगलाचरण आहे, तसं मंगलाचरण या ठिकाणी दिसत नाही, आपल्या इष्टदेवता किंवा गुरूंची वंदना या रूपाने नाही। याच्यामध्ये आता मग राया ते म्हणे संजयो असं प्रारंभ झालेला आहे। मग शब्द अनंतर्यवाचक असा या ठिकाणी घ्यायचा, म्हणजे आत्तापर्यंत हे 5 अध्याय झाल्यानंतर राया ते संजयो म्हणे या ठिकाणी राया ते म्हणजे धृतराष्ट्र राजाला संजय सांगत आहेत। आपण नेहमी चिंतन करतो की या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे धृतराष्ट्राला। धृतराष्ट्राच्या प्रश्नाने सुरुवात झालेली। धृतराष्ट्र वाच काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। संजयाला प्रश्न विचारतात धृतराष्ट्र। तर आपण धृतराष्ट्र म्हणजे ज्याने हे राष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण केलेलं आहे, म्हणजे शरीराशी तादात्म्याभिमान पावलेला जो आत्मज्ञान विरहित असणारा जीव तो धृतराष्ट्र आहे। देहादिकांना स्थूल सूक्ष्म कारण शरीराशी तादात्म्य करून त्यालाच मी किंवा ते शरीर किंवा तो पंचकोश हे माझं स्वरूप आहे असं जाणतो किंवा त्या माझे संबंधित आहेत, म्हणजे ते मी आहे असं तरी म्हणतो किंवा मी माझे आहेत असं तरी म्हणतो। अशा प्रकाराचा जो पुरुष आहे तो कोणी असला जीव तरी तो धृतराष्ट्रच आहे। या ठिकाणी धृतराष्ट्र आहे पण विचारतो कोणाला, संजय असं संबोधन करतो, संजयाला विचारतो। संजय याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात तर ते प्रश्नाचा जर उलगडा आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला संजयाला शरण जावं। सम्यक जयती इति संजय, ज्याने आपल्या जीवनामध्ये आपलं अंतःकरण किंवा म्हणजे मन जिंकलेलं आहे, ज्याने इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, असा सम्यक विजय मिळवलेला म्हणजे ज्याने आपल्या अंतःकरणाचा निग्रह केलेला आहे, इंद्रियांचा निग्रह केलेला आहे आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं ज्याला दर्शन झालेलं आहे, साक्षात्कार झालेला आहे, अशा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू अशा
महापुरुषाच्या किंवा श्रीगुरु रूपाने असणाऱ्या महापुरुष आपल्या जीवनात जर आपल्याला भेटेल तर त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रश्नाचा उलगडा होतो. म्हणजे याच्यामधून आपण अशा प्रकारच्या श्रोत्रिय ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याच्या ठिकाणी ज्याची अंतःकरणवृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर लीन होऊन राहत आहे आणि याशिवाय ज्याला बुडते हे जन न देखवे डोळा या न्यायाने त्याच्या अंतःकरणात कळवळ्याची वृत्ती आहे. आणि अशा प्रकारचा जो महात्मा आहे त्या संजयाला धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून इथं म्हणतात की मग राया ते म्हणे संजयो, या ठिकाणी राया म्हणजे जो धृतराष्ट्र आहे त्या धृतराष्ट्राला हे संजय म्हणत आहे तोचे अभिप्राव अवधारिजे. आता तोच अभिप्राय आम्ही तुला सांगत आहोत तो तू ऐक. कोणतं की या ठिकाणी सांगितलं यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्ष परायणः विगत इच्छा भय क्रोधा यह सदा मुक्त एव सहा भोक्तारम यज्ञतपसाम सर्वलोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती. या ठिकाणी सगळं यज्ञ तपसाम भोक्तारम, सगळ्या ह्या यज्ञाचा तपाचा असणारा भोक्ता, सर्व लोकांचा असणारा नियंता, महान असणारा ईशित्व करणारा परमात्मा आणि तोच सर्वदम सर्वभूतानाम आणि सर्व प्राणीमात्रांचा सुहृद म्हणजे उपकार निरपेक्ष. त्या ठिकाणी उपकार आपलं काय धर्म प्रत्युपकार निरपेक्ष सुखकर्ता हितकर्ता अशा प्रकारचं ज्याचं वर्णन केलेलं आहे. असा सर्व प्राणीमात्रांचा खरा सुहृद कोण आहे? परमात्माच आहे. आणि त्या परमात्म्याला जाणला असताना ज्ञात्वा माम अशा माझ्या वास्तव स्वरूपाला म्हणजे सच्चिदानंद घन स्वरूपाला आत्मत्वाने जाणला असता ज्ञात्वा माम शांती मृच्छती, तो पुरुष त्या शांतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचं जे वर्णन आतापर्यंत सांगितलं त्याचंच आता तोचे अभिप्राव अवधारिजे वक्तुरीच्छा तात्पर्यम, त्याचं ते सांगण्याचं भगवंताचं काय अभिप्राय आहे, तात्पर्य आहे, उद्दिष्ट आहे ते म्हणतात. तो संजय म्हणतो धृतराष्ट्राला अजून आपला हा विषय चालू आहे की जेणेकरून तुम्हाला परमाशांती रम्य समाधान प्राप्त होईल अशा प्रकारचा जो विचार आणि तो विचार जास्त करून तत्त्वज्ञानासंबंधानेही सांगितला आणि कर्मासंबंधानेही विचार सांगितलेला आहे. जर अधिकार पाहून हा उपदेश करायचा असतो की साहे ओझे त्यास तेची द्यावे, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पाळण घालित आहे कोण कार्यसिद्धी. या न्यायाने धृतराष्ट्राला संजयाने कृष्ण परमात्म्याने अर्जुनाशी केलेला जो संवाद आहे तोच संवाद या ठिकाणी सांगतात. इथं कोण सांगतंय तर ह्या संजयाला मिळालेली जी दूरश्रवण आणि दूरदर्शन सिद्धी, त्या सिद्धीच्या द्वारा संजय या ठिकाणी व्यासांच्या अनुग्रहाने हे महाभारत युद्धामध्ये काय चाललं हे सर्व कथन करीत आहे. कोणाला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला ते युद्ध पाहण्याची इच्छा नाही, त्यासाठी त्याला व्यास दिव्यदृष्टी प्रदान करीत असले तरी ती नको आहे. कारण आपल्या वंशजांचा निपात आपणच आपल्या उघड्या डोळ्याने पाहणं त्याला आवडत नाही. पण त्याचा जे अंतःकरणाचं एक सूत्र पांडवांशी मोहाच्या द्वारा जडलेला, आपलं कौरवांशी मोहाच्या द्वारा जडलेला आहे, त्यामध्ये कौरवांची सरशी व्हावी असे मात्र अंतःकरणामध्ये त्याच्या इच्छा आहे. आणि त्या निमित्ताने तिथं हे जे जमलेले आहेत त्यांनी काय केलं हे सांगत असताना हा संवाद आतापर्यंत 5व्या अध्यायापर्यंत आला. आता मग म्हणजे नंतर संजयो राया ते म्हणे, संजय रायाला म्हणजे धृतराष्ट्र राजाला म्हणतात तोचे अभिप्राव अवधारिजो, तोच अभिप्राय तुम्ही अवधारण करा, म्हणजे एकाग्र चित्ताने ऐका. उपसर्गप्रक ध्रुव धातू जे आहे त्याचं हे काय एक प्रकारचं आज्ञार्थातच रूप आहे ना. अवधारिजो या ठिकाणी तुम्ही अवधारण करा, याचा 2 अर्थ आहेत. चित्ताच्या एकाग्रतेने श्रवण करा यालाही अवधारण असं म्हणतात. आणि चित्ताच्या एकाग्रतेने केलेले जे श्रवण आहे त्याच्यामध्ये माझं सांगण्याचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याविषयी तू निश्चय कर, याला हे अवधारण तात्पर्य निश्चय करणं म्हणजे वक्त्याच्या तात्पर्याचा निश्चय करणं. हे नुसतं ऐकावं असं नाही, तर ते ऐकावी म्हण कथा तैसी धरुणी राहे
चित्ता. अर्जुनाला भगवान आपलं म्हणतात की तुला मी हे का सांगतो, हे तत्त्वज्ञान कोणी ऐकावं, गीतेचं ज्ञानेश्वरीचं. काय अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी तरी आम्हाशीचं वाणी कायशी सांगावयाची. तो ऐकतोच आणि ते ऐकल्याप्रमाणे आचरणात आणतो. म्हणून आम्ही तुला आमच्या ठिकाणी तरी आम्ही उणीव का धारण करावी का जेणेकरून तुला सांगू नये. अर्थात असा जर उत्तम अधिकारी समोर असेल तर त्याला सांगितल्याशिवाय राहू नये. किंबहुना आमच्या अंतःकरणातील हा जो विचार आहे तो आपोआप तुझ्या दिशेने प्रवाहित होतो आणि या हृदयाचं ह्या हृदयाची अनुभूती तुझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी समर्पित करावी असं आम्हालाच मनोमन वाटतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात तोचे अभिप्राय अवधारित, तोच अभिप्राय, तेच उद्दिष्ट किंवा तेच मार्मिक रहस्य ज्याच्यात कथन केलेलं आहे आणि त्या कथन करण्यात हेच तात्पर्य आहे. तर असा आणि जो विषय कृष्ण सांगती आता जो योगरूप, आता जो योगरूप उपाय कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात तोच संजय म्हणतो हे धृतराष्ट्रा मी तुला आता सांगत आहे. या ठिकाणी सांगतात कृष्ण सांगती. जो परमात्मा कृष्ण परमात्मा सांगत आहे म्हणजे तो कृष्ण परमात्मा हा संपूर्ण जगताचं अधिष्ठान असणारा, सर्वज्ञ सर्व शक्तिमान असणारा आणि जीवांवर अकारण करुणामय अशी ज्याची दृष्टी नित्य वर्षाव करीत आहे अशा प्रकारचा असणारा जो कृष्ण, भक्तवत्सल असणारा कृष्ण, त्यांचा खरा हितकर्ता असणारा जो परमात्मा, तो परमात्मा अर्जुनासाठी म्हणजे कृष्ण सांगती आणि कोणाला सांगती, अर्जुनाला. रुजुत्वात अर्जुना जो अत्यंत सरळ जो सुमनू आणि शुद्धमती अनिंदको अनन्यगती पै गौप्यही तया प्रती चावळी जे सुखे, अशा प्रकारच्या त्या अर्जुनाला हा अभिप्राय जो आहे तो भगवान परमात्मा सांगत आहे. आणि त्याचं स्वरूप काय आहे तर तो योगरूप आहे. योग हे त्याचं स्वरूप आहे. योग हे त्याचं स्वरूप आहे. योग शब्दाने या ठिकाणी अष्टांग योग, लययोग, हाटयोग असं गीतेतले हे 18 योग 18 अध्याय सांगितले. योग शब्दाचा अर्थ आहे परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय कथन करणारा मार्ग. ह्या योग शब्दाचा अर्थ युजिर योगे समाधऊ, ज्याच्यामध्ये चित्ताची एकाग्रता करून ती आपल्या अधिष्ठानाला, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी चित्ताला लीन करून टाकणं हा एक काय आहे योगाचा उपाय आहे. परंतु या ठिकाणी ह्या गीतेमध्ये सगळेच उपाय जे आहेत त्यांना योग असं म्हटलेले. अर्जुन विषाद पण तोच सुद्धा काय झाला योग. सांख्य हे काय आहे तत्वचिंतन आहे पण तेही योगच झालेले आहे. कर्म हे एक साधन आहे प्राथमिक स्वरूपातलं पण ते सुद्धा काय झालेले कर्मयोग. किंवा चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे ज्ञान कर्म संन्यास. त्या ठिकाणी ज्ञान आणि कर्म संन्यास यांचं निरूपण केलं पण तो सुद्धा काय झाला योग झाला. अशा प्रकारचे हे 18ही योग. दुःख कुठे योग होत असतो का, पण अर्जुनाला झालं विषाद आणि तोच काय झाला पुन्हा त्याला योग असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतात की आता कृष्ण सांगती आता जो योगरूप परमात्मा प्राप्तीचा उपाय स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. स्वतः मुखता भगवंताने जो भगवत प्राप्तीचा उपाय म्हणून जो योगाचं स्वरूप सांगितलं ते तुला मी आता सांगत आहे. आता हे जे हे कसं प्राप्त झालं याविषयी ज्ञानोबारायांना फार आनंद होतो. आणि ज्ञानोबारायांचा हा आनंद जो आहे तो केवळ एकटाच ते भोगत नाही तर ते श्रोत्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं, एक अद्भुतता वाटते. तीही वाटते की हा जो कृष्णार्जुनांचा जो संवाद ह्या अवनीतलावर प्रगट झाला गीतेच्या माध्यमातून हा खरा कोणासाठी चालला होता. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. माऊलींच्या अंतकरणात असणारं जो विचार आहे तो विचार असा आहे की म्हणतात हे ब्रह्मरसाचं परगुण किंवा पारणं किंवा परगुण या शब्दाचा अर्थ आहे मेजवानी किंवा हे वाढून आलेलं ताट. हे वाढलेलं ताट आहे कोणासाठी तर हे ब्रह्मरसाचं पारण आहे. ही जी मेजवानी हे काही आपल्या भौतिक असणारं जे अन्न आहे स्वाद्वन्न मधुर अशा प्रकारचं ते अन्न नाही. इथं हे अन्न कोणतं आहे
तर म्हणतात हे ब्रह्मरसाचं मेजवानी आहे. ब्रह्मरसाचं म्हणजे या ठिकाणी ब्रह्माचा रस नाही, ब्रह्मश्चासव रस हा ब्रह्म हाच रस आहे किंवा रसरूप ब्रह्म, रसमय आनंदरूप असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माची ही मेजवानी आहे. म्हणजे ह्या ब्रह्माची मेजवानी म्हणजे काय, हे जसं खायचं तसंच या ठिकाणी आनंदाने आपण ह्या ब्रह्मरसाचा आस्वादन करावं आपल्या अर्जुनाने. आणि ते कोणासाठी केलं, अर्जुनालागी. अधिकारी असणारा जो अर्जुन आहे, रुजुत्व, ज्याच्या आत एक आणि बाहेर एक नाही, ज्याचा अंतःकरण अत्यंत वृत्तीची सरळता, हे ज्याच्या जीवनाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा पैलू आहे, असं असणारा त्या अर्जुन. माऊलींचा विचार आहे की माऊली म्हणतात खरं जर पाहायला गेलं तर ही एवढी मोठी ब्रह्मरसाची मेजवानी, रसरूप ब्रह्माची, की ज्या ब्रह्माचं आत्मत्वाने यथार्थ संशय विपर्यरहित ज्ञान झालं की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. तो म्हणून ब्रह्माचा ज्ञानी राहत नाही, तो ब्रह्मरूप होतो. आणि म्हणून ह्या ब्रह्मरसाचं पारणं, याची मेजवानी ही केली अर्जुनालागी नारायणे. अर्जुनालागी म्हणजे अर्जुनासाठी हे केलं. पण आणि करणार सांगणारा कोण आहे, या ठिकाणी आत्ता सांगितलं, सांगणाराही अधिकारी आहे आणि ऐकणाराही अधिकारी आहे. ज्या ठिकाणी दोन्ही अशा प्रकारचे अधिकारी महापुरुष एकत्र येतात, म्हणजे जिज्ञासूही इतका उच्च अधिकाऱ्याला प्राप्त झालेला आहे आणि जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणारा उपदेश करता श्रीगुरु, तोही अत्यंत उच्च भावाला प्राप्त झालेला आहे. उच्च म्हणजे ज्याला म्हणतो अध्यात्मातली अत्युच्च कोटीची अनुभूती आहे. आणि तिचं वितरण करणारा हा श्रीगुरु, त्यांचा एवढ्या प्रकारचा अधिकार असला पाहिजे. आणि त्याचं अवधारण करण्यासाठी लागणारा तोही अर्जुनासारखा इतका अधिकारी असला पाहिजे. आपलं ते दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, हे गुरु शिष्यांचं कसं आहे, हे अर्जुन आणि कृष्ण परमात्म्याची जशी जोडी आहे तसं याच्यामध्ये हा जो गीतेचा संवाद प्रगट झाला. आणि तो प्रगट कशासाठी झाला, तर त्या ठिकाणी केवळ अर्जुनाचे निमित्त केलेलं आहे. भाष्यकार म्हणतात की अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री भगवान वासुदेवा. या ठिकाणी अर्जुनाला निमित्त केलेलं आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. माऊलींना आश्चर्य वाटतं की तुम्हाला आम्हाला हे ह्या भगवंत आणि अर्जुनाचा असणारा संवाद आपल्या उद्धाराला किंवा आपल्या आध्यात्मिक उत्थानाला कारण झाला. वास्तविक आपला काही संबंध नाही, हे विचार आपल्यापर्यंत येऊ नये, हे विचार सांगितले कोणी होते, नारायणे. नारायण नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिले, नरांचे अविनाश विश्रामस्थान यालागी बोली जे नारायण. नारायण ह्या शब्दाचा अर्थ आहे की संपूर्ण मानव मात्रांना ज्या ठिकाणी विश्रांती प्राप्त होते त्याला म्हणतात नारायण. आणि अशा ह्या नारायणाने हे कथन केलेलं आहे. हे करताना खरा म्हणजे पाहिला तर हे जे वक्ता आणि श्रोता यांचा अधिकार केवढा, आणि त्यांच्यासाठी हा संवाद प्रगट झाला. आपलं चिंतन चाललं होतं. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये शेवटी एक श्लोक आहे की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला एक आश्चर्य दिसलं. काय मोठ्याने बोला, मला ऐकायला पण कमी झालं. तर चित्रम तटो त्याच्यातून म्हणा, मग येईल ऐकू. हा, चित्रम वट तरोर मुले, वृद्धा शिष्या गुरु विवाह आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय. अखंडानंद स्वामींनी चिंतन केलं या श्लोकावर की म्हणे या श्लोकाचा अर्थ काय, हा कुठं श्लोक होऊन बसला असं लोक म्हणतात. आणि कुठं श्लोक वाटतो असतो. ते म्हणतात की चित्रम, एक आज आम्ही नवल पाहिलं, एक अद्भुतता पाहिली. ती काय पाहिली, चित्रम वट तरोह मुले, एका वटवृक्षाच्या खाली मुळाजवळ वृद्धा शिष्या गुरुरिवा, एक वृद्ध असा वयोवृद्ध शिष्य आहे, वयोवृद्ध शिष्य आहे आणि युवा गुरु, तरुण असणारे गुरु आहेत. आणि त्यांचं काय चाललं, संवाद काय चालला, गुरोस्तु मौनम व्याख्यानम,
गुरूंचं काय आहे, मौन हे व्याख्यान आहे, म्हणजे गुरु काही बोलतच नाही. आणि तो शिष्य जो आहे ना, तो शिष्य काय करतो, शिष्य असतो छिन्न संशय हा, त्याच्या मात्र संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ, असा तृप्तीचा, निरंकुश तृप्तीचा ढेकर देणारा शिष्य आहे. आणि गुरु मात्र मौन हे त्यांचं व्याख्यान आहे. मौन व्याख्या प्रकटीकृतम असं एक मौन नावाच्या, मौन हीच त्यांची काय आहे, ह्या स्वरूपाचं प्राकट्य करणारी व्याख्या आहे. आणि त्या मौनाने व्याख्यान केलं याचं म्हणतात चित्रम, हे मोठं आश्चर्यकारक आहे असं म्हणतात. याच्याविषयी त्यांनी सांगितलं ह्याचं चिंतन काय करावं. दक्षिणामूर्ती स्तोत्राचं हा श्लोक जो आहे हा कुट श्लोक आहे, असं म्हणजे त्याला कूट वाटत असला आपल्याला तरी त्याचा अर्थ फार सरळ आहे. त्याचा सरळ अर्थ असा आहे की या ठिकाणी वयोवृद्ध झालेले काय आहे, शिष्य आहे. वयोवृद्ध झालेले म्हणजे हे जी समाधी षटकं आहेत, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व, समाधी षटकं ही त्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहेत. म्हणजे अत्यंत उच्च कोटीचा अधिकारी तो आहे. म्हणजे या ठिकाणी तो वृद्ध झाला म्हणजे काय, त्यांनी आपली केलेली जी साधनं आहेत त्या साधनामध्ये परिपक्वता संपादन. आपण म्हणतो ना माणसात उन्हाने काही केस पिकलेले नाही, याचा अर्थ त्याचं परिपक्व जीवन आहे. त्या जीवनामध्ये असणारे ज्या त्रुटी वैगुण्य ती सगळी निघून गेलेली आहे आणि विचाराची प्रौढता पूर्णपणे त्याला प्राप्त झालेली आहे. असा हा शिष्य, त्याला म्हणतात वृद्ध. आणि गुरु जो आहे तो तरुण आहे असं सांगतात. गुरु चित्रम वट तरुर मुले वृद्धा शिष्या गुरुर युवा. गुरु तरुण आहे म्हणजे काय, माऊलीजी म्हणतात ना तरुण तर तुर्या लालन लीला असं त्याचं वर्णन करतात. तसं या ठिकाणी म्हणतात तो गुरु जो आहे तो तरुण आहे म्हणजे काय, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये जेव्हा ह्या सप्तभूमिका ज्या आहेत त्याला योग भूमिका म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा या अवस्थातून संक्रमण करून केवळ सत्वापत्तीमध्ये तो थांबलेला नाही, तर त्याच्यानंतर ज्ञानोत्तर असणाऱ्या, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ असणाऱ्या ज्या योग वासिष्ठासारख्या ग्रंथांनी प्रतिपादन केलेल्या ज्या भूमिका आहेत, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा, या अवस्थेमध्ये तो पोचलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी अनुवाहत ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतसे, अशा प्रकारचा हा आपल्या तरुण तर तुर्या लालन लीळा, तरुणात अत्यंत तारुण्याने मुसमुसलेली अशी ही जी तुर्या अवस्था किंवा उन्मनी अवस्था आहे, ह्या उन्मनी अवस्थेत एखाद्या बालकाप्रमाणे जो त्याचं काय करतो, लालन पालन करतो, म्हणजे सहजच त्याला ही उन्मनी अवस्था जी आहे त्याला प्राप्त झालेली आहे. थोडक्यात काय, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा ह्या ज्या ज्ञानोत्तर अवस्था आहेत या अवस्थांचा अभ्यास केल्यामुळं त्याच्या अंतःकरण जे आहे ते अंतःकरण अत्यंत जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा, अनंत सुखाच्या डोई एकसरा तळूची घेतला जी स्थिरावनी तेही तेची झाले, असा हा महापुरुष आहे. म्हणून म्हणतात त्याचं नाव आहे गुरु. म्हणून वृद्ध हा शिष्या गुरुर युवा. वृद्ध शिष्य आहे म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता परिपक्व अवस्थेत आहे. आणि गुरु तरुण आहेत, याचा अर्थ जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ असणाऱ्या उत्तरोत्तर योग भूमिकेमध्ये त्याचा अत्यंत प्रवेश आहे, त्याची त्याला पूर्ण अनुभूती आहे, असा श्रीगुरु अशा प्रकारचं वर्णन केलं. आणि तेच सांगतात हे कसं झालं, सहज असं युद्धाचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये हे तत्त्वज्ञान अर्जुनाचा अधिकार पाहून भगवंतानी सांगितलं. ही गोष्ट सहज घडली, स्वाभाविकपणेच घडली. कारण काय, हे दोघं जे आहेत ना ते एकच होते, नर आणि नारायण हे फक्त नाव आहे त्यांचे, अर्जुन आणि कृष्ण. वास्तविक आहे एकच परमात्मा ह्या दोन रूपाने नटलेला आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी परस्परांमध्ये आत्मीयतेने हा अध्यात्म संवाद होणं हे काही स्वाभाविकच गोष्ट आहे. परंतु त्या परमात्म्याने सांगितलेलं ज्ञान आमच्यापर्यंत आलं आणि तेच ज्ञान आम्हाला अनुभवरूपी फलामध्ये पर्यवसित होईल अशा रीतीनं शब्दाच्या माध्यमातून जसंच्या तसं आमच्या हृदयाला भिडेल, संक्रमित होईल असं सांगणं हे मात्र आमचं महत्भाग्य आहे. म्हणून म्हणतात की सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे. अर्जुनासाठी केलं पण तेचे अवसरी पाहुणे पातलो आम्ही. पण त्या केलं त्याच्यासाठी, पण पाहुणे कोण आलो अचानक. जसं एखाद्या
घरामध्ये एखाद्या बाईचा जावई आला आणि त्याला स्वयंपाक केला, तर स्वयंपाक करणं स्वाभाविक आहे. जावई पाहिल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांनी लिहिलं ना, सदैव जावई आली या घरा जेवी सर्वस्व वेची सुंदरा. जर त्याच्यातही भाग्यवान जावई जर आला तर ती सासू त्याला सर्व काय करते. पण तितक्यामध्ये जर कोणी त्यांचा दूरचा नातेवाईक आणि तो जर त्याच काळात आला तर पंक्तीला त्याला ते जेवण मिळतं की नाही. तसं अर्जुनासाठी केलं, परंतु तेची अवसरी त्याच वेळेला आम्ही पाहुणे पातलो, आम्ही त्या ठिकाणी आलो. ह्या अतिथी सत्कार जे आहे, तर अतिथी सत्कार हे भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये जरी जावई आला आणि अगदी एक अतिथी आला कोणी पाहुणा, तरी त्याला त्याच्याच पंक्तीमध्ये बसवायचं, पंक्तीभेद करायचा नाही. म्हणजे इतकं आहे की मनुष्याला किती आत्मीयतेचा असला मनुष्य, तरी त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याच्यामध्ये पंक्तीभेद करायचा नाही. पंक्तीभेद करणारी बाई ही वटवागळीच्या जन्माला जाते असं सांगतं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे की त्यांच्या घरी एक विचारसागर ऐकण्यासाठी कोल्हापूरहून एक साधक आले. मग ते स्वामी महाराजांची पद्धती होती, आले की त्याला घरी स्वतःच्या घरी ठेवायचं, जीव घालायचं, आपण जिथं जाऊ तिथं त्याला फिरायला न्यायचं, त्याला चिंतन सांगत राहायचं आणि त्यांनी जेवणाची काळजी करायची. त्यांना फक्त गिऱ्हाईक पाहिजे ते म्हणायचे, आपलं चिंतन होतं. म्हणून ते एक मनुष्य होता तिथं राहिला, 4 महिने तो राहिला विचारसागर ऐकण्यासाठी. मग ते करायचे काय की ते जेवायला दोघं बरोबरच बसायचे त्याला घेऊनच, आणि त्यांची आई वाढायची. आई वाढताना जेव्हा त्या भातावर तूप वाढायचं तेव्हा यांना 2 चमचे वाढायची, 3 चमचे वाढायची कधी, आणि त्याला 1 चमचाच वाढायचे. तर त्यांनी त्या आईला एकांतात ते सांगून पाहिलं की तू असं कसं करते, तू त्याला 1 चमचा तर मला 1 चमचाच द्यायचा, तू जादा कशाला देते, हे चांगलं नाही. मग त्यांनी सांगितलं तुला वटवागळीचा जन्म प्राप्त होईल. ते म्हणते हे मग तू, त्यांची आई कीर्तनकार होती, ते म्हणे तू सांगायची गरज नाही, मला काय हे कळत नाही का. पण होतं काय म्हणे की ते तुझ्या ताटाजवळ आलं का 1 चमचा जास्तच पडतो म्हणे. याचं कारण काय, हा जो पंक्तीभेद आहे हा स्वाभाविक मनुष्याला ज्याच्याविषयी अधिक आवड आहे तिकडे जातं. ते म्हणे पण हे तुला टाळता आलं पाहिजे. ते म्हणे हे टाळता येत नसतं आणि हे तुला कळणार पण नाही, तुला त्याच्यासाठी आई व्हावं लागेल म्हणजे कळेल. पण इथं त्याचं काय, हा एक विनोदाचा भाग आहे, पण इथं ही अर्जुनासाठी केलेलं आहे. पण त्याच वेळेला पाहुणे म्हणून कोण प्राप्त झालेलं आहे, आम्ही, म्हणजे आम्हाला तो हिस्सा काय झाला, वाट्याला आला असं सांगतात. तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही, कैशी दैवाची थोरी नेनिजे, जैसे तान्हिलियास तोय सेविजे, की तेच चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. आता सांगतात, पण म्हणतात माऊलींना याचा आनंद झालेला आहे. ते म्हणतात दैवाची, भाग्याची काय थोरी, म्हणजे भाग्याचं काय महात्म्य आहे. म्हणजे भाग्य एकदा ज्यावेळेला फलद्रूप होण्यासाठी सन्मुख होतं त्यावेळेला काय काय नवल घडतं, असं काहीतरी विशेष ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि याच्याविषयी आपण जर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला गेला तर नेनिजे याची संगती आपल्याला लागत नाही. हे भाग्य आपल्याला का प्राप्त झालं, अर्जुनासाठी सांगितलेलं गीता आणि ती जशीच्या तशी धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजयाला हे भाग्य प्राप्त होतं की ज्ञानोबा आहे तुम्हाला आम्हाला सांगतात हे जे भाग्य आहे, तर ह्या भाग्याची मीमांसा जर आपण करायला लागलो तर ते कैशी कशा प्रकाराने आम्हाला का म्हणून या ठिकाणी जे गीतेचं तत्त्वज्ञान श्रवण करायला मिळालं हे नेनिजे, हे आम्हाला काही आमच्या मन किंवा बुद्धीला विषय होणारा हा त्याचं स्पष्टीकरण यथार्थ रीतीनं करणारा अशा प्रकारचा आमच्याजवळ काहीही नाही, म्हणून ते आम्हाला कळतच नाही. हे भाग्य आम्हाला दैवाची थोरी, ह्या दैवाचं काय महत्त्व आहे, हे कसं भडभडून दैव उदयाला आमचं आलेलं आहे हे मात्र आम्हाला नेनिजे. हे झालं कसं म्हणे, सहजच. तिथं काय झालं, धृतराष्ट्राला ऐकण्याची इच्छा झाली म्हणून व्यासांनी सांगितलं, संजयाला ही दिव्य दृष्टी दिली आणि युद्धाची हकीकत याला सांग, एवढाच हा प्रकार झालेला आहे. परंतु ते म्हणतात म्हणजे काय झालं, फक्त ऐकायचं. तर जसं एखाद्या माणसाला तहान लागली मग त्याला काय द्यायला पाहिजे, तानेलिया तोय सेविजे. तानेलेल्या माणसाला काय आहे, तर पाणी प्राशन करायला गेला, पण पाणी प्राशन करायला गेला आणि चव पाहायला गेला तर ते म्हणतात त्याची चवी करूनी पाहिजे. त्याने थोडंसं ते पाणी, ताण लागली पाणी, पण चाखून पाहिलं हे पाणी कसं आहे, तर ते अमृत आहे. तर ते चाखूनी पाहिजे तेव्हा अमृत आहे, तर ते काय निघालं, अमृत निघालं, हे असं सांगतात. म्हणजे
तहान लागली म्हणजे थोडीशी जिज्ञासा निर्माण झाली, आपातता जिज्ञासा निर्माण झाली आणि त्याचं जर पाहायला गेलं त्यात आता मग त्या जिज्ञासेची पूर्ती करायला गेलं तर हे ब्रह्मरसाचं पारणंच आम्हाला, ही मेजवानी आम्हाला मिळाली, म्हणून आमच्या भाग्याला पार नाही. मनुष्याला अध्यात्मचिंतन करीत असताना त्याला सर्वात जास्त आपल्या भाग्याचं नवल किंवा आपण अधिक भाग्यवान आहोत हे लोकांनी सर्टिफिकेट द्यायचं काम नाही. इतकंच नाही तर देवाचं सुद्धा सर्टिफिकेट त्याला आवश्यक नाही. तर कारण हे सगळ्या स्वसंवेद्य वस्तूचं चिंतन आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. जय जय स्वसंवेद्या. आपल्याला काय वाटतं, लोक म्हणतात की तुम्ही आळंदीत राहता भाग्यवान, तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना भाग्यवान. सगळ्या लोकांनी जरी आपल्यावर किती केला आरोप तरी तो अध्यारोप आहे, ते तर काय खरा नाही. आपलं मन आपल्याला सांगायला पाहिजे की हे खरोखरच आपल्याला किती भाग्य आहे की हे प्राप्त झाले. म्हणून आपल्या भाग्याचं कौतुक कोणाला आपल्याला वाटलं पाहिजे, लोकांना कौतुक वाटो किंवा न वाटो. तसं या ठिकाणी ते म्हणतात, कैशी दैवाची थोरी नेनिजे जैसे तान्हेल या तोये शिविजे. तान्हेलेल्या मनुष्याने जसं पाणी पिण्यात प्रवृत्त व्हावं आणि त्याची चवी करून पाहिजे आणि त्याची चव चाखून पाहिली तर काय झाले, तव अमृत आहे. ते काय निघालं अमृत, की त्या ठिकाणी हे जर घेतलं तर मनुष्य आपल्याला फक्त एक वेळची तहान निवृत्त करायची होती, त्यासाठी पाणी मिळालं, परंतु ते पाणी अमृत निघालं तर आपल्याला अमरत्व प्राप्त करून दिलं. आता हे केवढं पाहिजे काय होतं आणि मिळालं काय, आहे की नाही. अशा प्रकारचं आहे ज्याच्यामध्ये जे आपण इच्छाही केली नाही तर म्हणून ते लिहितात ना, नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. अशा प्रकारची स्थिती आम्हाला प्राप्त झाली. माऊली तर त्याच्या पुढे लिहितात, तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसोत ते. तैसे आम्हा तुम्हा झाले. जे लोक ज्ञानेश्वरी सांगतात किंवा ज्ञानेश्वरी ऐकतात ना, त्या श्रोत्या वक्त्यांच्यामध्ये किंवा याच्यामध्ये ही स्थिती फार वेळा असते, फार वेळा ही स्थिती अनुभवायला मिळते की ते म्हणतात, तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. त्यात म्हणतात ना, जो जेथीचे गौरव नेणे आणि तयाशी ते भिंगुळवाने. अशी स्थिती आपल्याला वाटतं की हे सांगायचं. लोक स्वामी महाराज म्हणायचे, वेदांत तुम्ही ज्यादा सांगायला लागले, लोक डाग देत नाही हे भाग्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला डाग देत नाहीत एवढं भाग्य आहे. तसं इथं माऊली सांगतात, आम्हा तुम्हा तैसे झाले. तसं आम्हाला झालं. काय झालं आम्हाला की आम्हाला ताण लागली, अपाततः काही थोडी जिज्ञासा निर्माण झाली आणि हे युद्धाची हकीकत जाणावी असं झालं, किंवा इथं काय चाललंय पाहू, आहे की नाही, असं जरी वाटलं तर पण आमचं आणि तुमचं असं झालं का आडमुठी तत्व फावले. तुम्हाला आम्हाला आडमुठी तत्व फावले. म्हणजे आडमुठी म्हणजे काहीतरी एक गोष्ट आहे. एक पाठीमागे मी एक गोष्ट वाचली होती, कधी सांगितली असेल तर आपण म्हणतो ना, हा मनुष्य काय आहे, आडमुठे आहे. आडमुठे म्हणजे काय, आता अमुक गोष्ट केल्यापासून काय होणार आहे त्याचा विवेक त्याच्या ठिकाणी नाही. आपल्या विठ्ठल महाराजांचं उदाहरण आहे ते शेख चिल्लीचं जसं आहे ना, आडमुठे म्हणजे काय, त्याला सांगितलं की झाड, तो आपल्या त्या मधुकरी पुढं एक झाड होतं आणि ते लिंबाचं झाड होतं मला वाटतं, आणि त्याला म्हणले ते तोडायचं, ते म्हणजे लगेच तोडून टाकतं म्हणे. आंब्याचं काय लिंबाचं झाड होतं, आंब्याचंच होतं मला वाटतं. लगेच त्यांनी लगेच कुऱ्हाड आणली शेजारून आणि अक्षरच्या पुढच्या फांदीवर फांदीच्या पुढच्या भागाला उभा राहिला आणि मागं तोडायला लागला. ते गल्लीतले लोक जमा झाले. ते म्हटले की हे पोराला सांगा म्हणले, नाही तर हे पुढं उभं राहिलंय म्हणे. मग ही घडलेली गोष्ट आहे विठ्ठल महाराजांची, आणि ते मागं तोडायला लागलं. तर ते म्हणे, मी म्हणलं अरे इथून उतर खाली, इथं असं नाही हे करायचं, तर तुम्ही बघत तर राहा म्हणे. आणि त्यांचे दोन टोके मारले आणि ते जेव्हा कडकड वाजली ना, त्यांनी दिली उडी बाजूला मारून लगेच. आणि म्हणलं कुठं काय मला शिकवतात म्हणे. म्हणजे त्याला लागू भागू टोला म्हणतो आपण, तो बरोबर लागला ना त्याचा. तसं माऊली म्हणतात आडमुठे. त्या आडमुठे एक उदाहरण दिले, त्या गंगू तेल्याचं म्हणून एक उदाहरण सांगितलं. एकदा कालिदासाच्या दरबारामध्ये, म्हणजे ते कोणता तो राजा, तर भोजराजा, त्या भोजराजाच्या दरबारामध्ये एक विद्वत सभा होती आणि त्याच्यामध्ये मोठं एक बक्षीस ठेवलं होतं, जो सभेमध्ये विजयी होईल त्याला. मग ते कसं आता सभा जिंकायची, तर तिथं मोठा एक विद्वान आला आणि त्या विद्वानाने त्या सर्वांना आवाहन केलं, कशाचं, वादाचं.
मग आता काय करायचं? कालिदासाला विचारलं की तू त्याच्याबरोबर वाद घालणार का? ते म्हणे त्याच्याबरोबर काय वाद घालायचा, हा गंगुतेलीसुद्धा आपल्या गावचं त्याला जिंकील म्हणे. आता गंगुतेली म्हणजे घाण्यावर आपलं ते तेल काढणारा, तर त्यानं म्हणे तो जिंकील. बरं म्हणे बघू आता कसा जिंकतो. मग त्यांनी काय केलं, कालिदासांचा त्याचा काहीतरी संवाद झाला आणि हा काय विषयावर बोलणार आहे, तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की तो गंगुतेली ना त्याला बोलण्याची सुद्धा गरज पडायची नाही तरी हा पराभूत होईल, तर मला कशाला त्याच्याकडे पाठवता. मग दुसऱ्या दिवशी त्या सभेमध्ये गंगुतेलीला बोलावलं. ते गंगुतेलीला बोलावल्यावर मग त्यांचा संवाद सुरू झाला. तो संवाद आता सांगितल्याप्रमाणे मौनस्तु गुरुव्याख्यानं त्या पंडितांनी त्या ठिकाणी लगेच एक बोट केलं, म्हणजे अद्वैत तत्व सत्य आहे असं. तर त्यांनी लगेच 2 बोटं केले. अरे अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे, ऐका नाही. तर त्यामुळं तो गप्प झाला. त्याच्यानंतर त्यांनी 5 बोटं केली. 5 बोटं केली म्हणजे या ठिकाणी या पंचमहाभूतापासून ह्या सृष्टीची उत्पत्ती त्यांनी सांगितलं. 5 बोटं केली ना, त्यांनी असं मूठ बांधली. याचा अर्थ काय आहे, अरे हे पंचेंद्रियांच्या द्वारा पंचविषयाचं ज्ञान होत असतं, परंतु याच्या बुडाची जड कधी कार्यकारी होऊ शकत नाही. त्याच्यात चेतन अधिष्ठान लागतं आणि ते चेतन अधिष्ठान कोणाला होतं, तर त्यांनी इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीचं व्हावे. या ठिकाणी त्याला इंद्रियाचा निग्रह करावा लागतो. त्याला वाटलं हे बरोबर आहे. नंतर त्यांनी त्याच्यानंतर तर त्याला काय असं वाटलं की हे अगदी बरोबरच आहे याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलं, हे जे म्हणजे त्याला अनुमोदन दिलं की हे जे मूठ दाबली ना, खरोखर इंद्रिय निग्रहाशिवाय होत नाही असं त्यांनी सांगितलं. पण केवळ जर निग्रह जर असला तर या ठिकाणी याची अभिव्यक्ती होत नाही. अभिव्यक्ती व्हायची असेल तर त्याचं पंचीकरण होऊन त्या ठिकाणी ते व्यवस्थित त्याचं निरूपणच करावं लागतं. त्या तत्वापासून त्याला मायेचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जोडूनच मग ही गोष्ट स्पष्ट करावी लागते. म्हणून त्यांनी असा हात केला आणि सभा संपली. त्यांनी सांगितलं याला विजय झाला. तो विजय कसा झाला, त्याला लगेच सगळे ते मोठमोठे ते वाद्य वगैरे वाजायला लागले. गंगुतेली जिंकला. तर ते गंगुतेलीला विचारलं भोजराजांनी कसं काय, ते तू कसं काय जिंकला. ते म्हणे त्यांनी एक हे केलं तर मी 2 बोटं, तू जरी हे एकटा, म्हणजे त्यानं काय केलं म्हणे माझ्यावर व्यंग केलं. हां त्याला काय, त्याला मला 1 डोळा आहे म्हणलं. तो म्हटलं तर त्यांनी सांगितलं की काय, तुझा 1 डोळा फोडून टाकील, म्हणजे तू पण 1 डोळ्याचं होशील. 2 आहेत ना तुला, तर 1 फोडून टाकील. म्हणून म्हणे मी घाबरलो. आणि दुसऱ्यांदा त्यांनी मी मूठ दाखवली तर त्यांनी चापड दाखवली, मी आपलं माघारच घेऊन टाकली. म्हणजे त्यांनी आणि याला काही ह्याला आडमुठी तत्व फावले. जिंकला का नाही, जिंकला, पण कसा होता, आडमुठ्या होता, परंतु त्याला विजय मिळाला की नाही. तसं माऊली म्हणतात की या ठिकाणी कैशी दैवाची थोरी नेणे जे तान्हेले या तो यशी विजे, की तेची चवी करून पाहिजे तो अमृत आहे, तैसे आम्हा तुम्हा झाले. तसंच आमचं आणि तुमचं झालं सर्वांचं, जे आडमुठी तत्व पावले. दुसरं एक काय, आडमुठे म्हणजे काय, एक मनुष्य रस्त्याने चालला, त्याला ठेच लागली आणि खाली पडला तर दगडावर पडला, तर त्याच्यामध्ये तो असा खाली पडला तर त्याच्या हातात काय आला, एक लाल किंवा रत्न आलं. त्याला म्हणतात की आडमुठी तत्व फावले. आडमुठी म्हणजे एखादा मनुष्य ज्याला पुढचा मागचा अनुसंधानात्मक विचार नाही, त्यालासुद्धा कधीतरी एखादा तत्वबोध होऊन जावा, एखादा विचाराचा निर्णय त्याला चांगल्या प्रकाराने व्हावा. तसं म्हणतात की आम्हा तुम्हा तैसे झाले, ते आडमुठी तत्व फावले. आडमुठी म्हणजे सहजच आता श्रीकृष्ण अर्जुनांच्या संवादाच्या रूपाने निरूपण करता करता ते तत्व किंवा ते रत्न, सिद्धांत रत्न, तत्वचिंतन रूपी रत्न हे कोणाला फावले, आम्हाला सहजच प्राप्त झालं. तेव्हा इतकं सांगायला म्हणजे आज इथं ह्या 5 अध्यायाचा ऐकल्यानंतर संजयाला एवढा मोठा आनंद झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला हे विजय कोणाचा आणि पराजय कोणाचा हे दिसतच नाही. हा चाललेला जो आत्मसंवाद आहे कृष्णार्जुन परमात्म्याचा, आणि याच्यात ह्या विचारमंथनातून जी सिद्धांतरूपी रत्न निघतात, शास्त्राचा अर्थ किंवा शास्त्रार्थाचं रहस्य ते काय भगवंताच्या मुखातून बाहेर पडत आहे आणि अर्जुन त्याला आकलन करीत आहे. हे पाहून त्याला जो आनंद झाला तो आनंद धृतराष्ट्राला नकोच होता. त्याला फक्त काय होतं, धृतराष्ट्राचा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत. त्या ठिकाणी तत्वचिंतनाचा काय आनंद आहे हे त्याला आवश्यकच नव्हता. आणि हा सांगत काय होता,
तत्वचिंतनाचा आनंद हा कोण सांगतो? संजय धृतराष्ट्राला सांगतो. त्यावेळेला तो म्हणतो तया तव धृतराष्ट्रे म्हणितले. तेव्हा धृतराष्ट्र काय म्हणतो? हे तू ते न पुसो. अरे तुला हे विचारले कोणी? हे तुला आम्ही विचारतोय काय? ह्या युद्धामध्ये दोघं समोर आल्यानंतर कोण जिंकलं हा आमचं ते राहिलं बाजूला, आणि तू काय सांगायला लागला आडमुठी तत्व फावले. हे आम्हाला तत्व फावले म्हणजे तत्व निर्णयासाठी आमचा मुळात तुला केलेला प्रश्नच नाही, अशी स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात हे न पुसो तू ते. तेव्हा धृतराष्ट्र संजयाला म्हणतो हे तुला आम्ही विचारलंच नाही. हे माऊलींचं वार्तिक आहे. हे माऊली त्या ठिकाणी ज्या काही संजयाच्या धृतराष्ट्राच्या हृदयामध्ये त्यांच्या ज्या काही धारणा आहेत त्या धारणाला मुळाशी जाऊन जाणतात की धृतराष्ट्राला काय आणि संजयाची भूमिका काय. म्हणून तो म्हणतो काय हे न पुसो तू ते. काही काही लोकांना हे आवडतच नाही. आपले गुरुरे मारुतीबाबा सांगत असतात जर त्या माणसाला कीर्तनात बसलं की बरोबर झोप यायला लागते त्याला, दुसऱ्या वेळेला त्याला झोप येत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, इतर वेळेला कामी स्वानापरी जागे आणि कथे तरी काय कथे माझी निद लागे ना. त्याला कामी स्वानापरी जागे. त्या ठिकाणी त्याला त्याचं गौरवच नसतं, चित्तात महत्त्वच नसतं. त्यामुळं त्या मनुष्याला काही झालं किती जरी त्याची झोप झाली असली तरी तिथंच झोप येते. आणि जे एखाद्या मनुष्याला ती गोष्ट आवडीची आहे त्याला रात्रभर जागरण असलं तरी तिथं त्याला झोप येत नाही. म्हणतात की तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसत होते. तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया. तया संजया, आणि ही तो जो संजय आहे त्या संजयाला येणे बोले म्हणजे धृतराष्ट्राच्या ह्या बोलण्याने. कोणत्या काय बोलला? हे तुला कोणी विचारलं? तुला विचारलं न, जे विचारलं नाही ते काय आम्हाला सांगतो? ह्या बोलण्याने रायाचे हृदय चोजविले. तेव्हा मनुष्याला काही काही लोक आहे ना, जिथं ज्या 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 मनुष्याला त्या कथेचा आदर नसतो आणि हा पुन्हा 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 त्याला सांगत राहतो. मी सांगितलं की ते आमची भाची, तिला 6 महिने गीता सांगितली आणि तिची ऐकण्याची मुळापासून इच्छा नव्हती आणि मी मात्र तिला सांगत राहिलो. मला वाटलं की काहीतरी ऐकलं, तिचं संस्कृत चांगलं होतं, शिकलेली भरपूर होती, डॉक्टर होती, म्हणून आम्ही सांगितलं. 6 महिने झाल्यानंतर 6वा अध्याय, हा 6वा अध्याय जो सुरू झाला तर तिनं मला एक दिवस सांगितलं की हे मामा याच्यातलं जे आहे ना हे एक आदर्शवाद आहे. चांगला मनुष्य किती उन्नत असू शकतो विचारामध्ये, भावनेमध्ये, याचं फक्त हे दिग्दर्शन आहे. हे प्रात्यक्षिक जीवनात असा मनुष्य याच्यातल्या आत्मसंयम योग किंवा ध्यानयोगामध्ये सांगितलेली सुरुण मित्रार्युदासीन मध्यस्थ काय द्वेष्य बंधुषु असा मनुष्य जगात कोणी राहूच शकत नाही. त्यामुळे हे प्रॅक्टिकल म्हणून काहीच उपयोगाचं नाही. म्हणलं 6 महिनेच बरं झालं तू निदान 6व्या अध्यायात सांगितलं आहे की नाही. मग आम्ही तिला सांगायचं बंद केलं. कारण का तर तिला त्याचा आदर्शवाद वाचला. ज्याला ते आवडत नाही त्याला, आणि आम्ही पुन्हा पुन्हा पार झोप येत असली आजारी असले तरी सांगायचं त्याला की हे तू ऐकशील म्हणून याच्यामध्ये. तर इथं हे सांगतात हे न पुसो तू ते. त्याचं कारण सांगतात तया संजया येणे बोले. त्या तर माणसाला कळलं पाहिजे समोरचा श्रोता जो आहे त्याचा अधिकार काय. आम्हाला कळलंच नाही, हे याच्यामध्ये लक्षातच येत नाही माणसाच्या. एक स्वामी महाराज सांगायचे, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, त्यांच्या चातुर्मास्यात एक शेतकरी आला आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मला चातुर्मास्यात राहायचं आणि ही सीमासुद्धा उल्लंघन करायचे नाही, अजून काही कडक नियम असले तर सांगा आणि तुमचे पाठ नियमाने ऐकायचे. तर ते म्हटले काय हरकत नाही राहा. ते राहिला तिथं आणि काही दिवस तो सगळ्यात पुढं बसायचा, श्रवण एकाग्रचित्ताने करायचा. आणि एक दिवस त्याला घरून पत्र आलं परभणी जिल्ह्यातून की खेड्यातून की आता आपली म्हैस, त्या म्हशीची प्रसूती आलेली आहे आणि रात्रीच्या वेळेला झाली तर मी बाई मनुष्य एकटं काय करणार. मग त्यांनी सांगितलं की ते पत्र आलं. तो लगेच पत्र घेऊन त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं मी गुरुजी आज रात्रीचं गाडीत बसणार आहे, उद्या जाणार. ते म्हणले का बरं ह्याच्यामध्ये? ते म्हणे काय आहे, आमची जी म्हैस आहे ना ती म्हैस विण्याची वेळ झालेली आहे आणि घरी कोणी नाही, त्यामुळं रात्रीच्या वेळेला कधी झालं तर आम्ही तिथं असलं पाहिजे म्हणून जातो. तर ते म्हणे मी असं समजत होतो की ज्ञानेश्वरीमध्ये पुढं बसून अमृतानुभवामध्ये फारच रसिक आहे, पण तुझ्या मनात म्हैस होती हे मला कुठं माहीत आहे अजून, आहे की नाही. माणसाला हे कळलं पाहिजे श्रोता काय आहे, तर त्याला नाही तर उगीच वेळ घालून त्याच्या ठिकाणी शक्ती खर्च करून काय उपयोग आहे.
म्हणतात. तर हा संजय येतो अखेर येणे बोले, ह्या राजाचं नुसतं ह्या शब्द त म्हणता तपेलं म्हणतो आपण, तसं तो नुसता बोलल्याबरोबर रायाचे हृदय चोजविले. रायाचे म्हणजे धृतराष्ट्र राजाच्या मनात काय आहे हृदयात ते चोजविले. तो समजून चुकला, त्याला ते कळून चुकलं की याला ह्या तत्वचिंतनाची आवड नाही. परंतु तो म्हणतो काय झाले मग, अरे आता जे अवसरी आहे घेतले कुमारांच्या, या ठिकाणी कुमार म्हणजे त्याचे जे कौरव पुत्र आहेत त्या पुत्रांच्या मोहाने घेतलं आहे, म्हणजे त्याला अभिभूत केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी ह्या पुत्रमोहाचा त्याच्या ठिकाणी प्रभाव झालेला आहे, त्यामुळं हा असा म्हणतो. याचा अर्थ त्या संजयाला धृतराष्ट्राचं मनोगत सुद्धा कळलं पाहिजे. श्रोता आणि वक्ता यांचं जर दोघांचं सामंजस्य हृदयाचं जर नसेल तर या ठिकाणी किती विषय उघडून सांगितला आणि त्यांनी ऐकला तरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक निघे पूर्वीकडे, एक पूर्वेकडं आणि एक काय आहे पश्चिमेकडं, तर दोघांचं मिलन मनोमिलन हे कधीच होत नाही. ते गुरु धुण्णा महाराज म्हणायचे की जर तुम्हाला एखाद्या मनुष्याला रक्त द्यायचं झालं, त्याला रक्ताची गरज असते, तर त्याच्या अगोदर काय करतात, रक्तगट तपासतात आणि मग त्यांचा ओ पॉझिटिव्ह का ओ निगेटिव्ह तो त्याला द्यावा लागतो. दुसरं दिलं तर तो मरतो. तर माणसाला थोडे थेंब जात नाही तर तोचपर्यंत की थंडीत आपण मरून जातो. याच्यात मग जर साधं रक्त नावाचा घटक आहे जो आहे ना 2च क्रमांकाचा आहे सप्तधातूमध्ये, पहिल्यांदा रस आहे नंतर रक्त आहे, त्याच्या पुढं मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे धातू आहेत. त्याची आदला बदल जर करायची झाली तर त्याचा रक्तगट तपासावा लागतो. तर मन हे तर त्याच्यापेक्षा सगळ्यात काय आहे सूक्ष्म आहे. मग तुमच्या मनाचं जर ऐक्य करायचं झालं तर किती दोघांचं म्हणून म्हणतात ना हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, काय द्वैत न मोडिता केले आपण आपे पार्थ. अशा प्रकारचं ह्या स्थिती असली पाहिजे. ती धृतराष्ट्राच्या संबंधाने ह्याला संजयाला चांगल्या प्रकारे जाणवलेली आहे. म्हणून म्हणतात त्याला हे पण कळलं की अवसरी घेतले आहे कुमारांच्या, म्हणजे कुमारांचा म्हणजे आपल्या पुत्राचा मोह त्याच्या ठिकाणी झालेला आहे, हेही त्याला कळून चुकलं. हे जाणून मनी हसिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी बला झाला अवसरी ये. आणि मग तो मनातल्या मनातच हसला आणि तो काय मनातल्या मनात म्हणतो म्हातारा म्हणजे हा धृतराष्ट्र इतका वयोवृद्ध झालेला म्हातारा हा सुद्धा मोहानेच नाश याचा झालेला आहे. मोह वैचित्य, मोह शब्दाचाच अर्थ आहे वैचित्य म्हणजे विपरीत भावनेला प्राप्त होणं किंवा मोह म्हणजे अविवेकाला प्राप्त होणं. मोह म्हणजे नित्यानित्य सारासार आत्मानात्म ग्राह्य त्याज्य या विवेकाचा अभाव होणं याला म्हणतात मोह. आणि अशा प्रकारचा हा मोह याला झालेला आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय, मिथ्या काय, नित्य काय, अनित्य काय याचा निवाडा याला होऊन राहिलेला नाही. म्हणून म्हणतात की मोहामुळं पुत्रमोहामुळं हा याचं आता नासला, म्हणजे याचा आता अकल्याण झालं, अमंगल त्याचं जीवनामध्ये त्याचा सत्यानाश झाला. कारण ज्याच्यासाठी आहे इह चेद वेदीद अथ सत्यमस्ती, काय न चेदी हा वेदीन महती विनष्टी, अशा स्वरूपाचा हा प्राप्त झालेला आहे. म्हणून म्हणतात की म्हातारा मोहे नाशिला. परंतु म्हणतात येरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये. नाही तर जर खरं पाहायला गेलं तर ये अवसरी ह्या युद्धाच्या कुरुक्षेत्राच्या ह्या युद्धस्थलामध्ये जो बोल झाला आहे, म्हणजे जे बोलणं झालेलं आहे कोणाचं, कृष्ण परमात्म्याचं आणि अर्जुनाचं, ते भला झाला. किती सुंदर बोलणं, हे किती अत्यावश्यक हा अध्यात्माचा संवाद या ठिकाणी चाललेला आहे. पण तो मनातल्या मनात म्हणतो मग चाललेला आहे तर मग धृतराष्ट्रावर का नाही बरं परिणाम होईल. तो म्हणतो होईलच कसा. त्याच्यासाठी तो एक उपपत्ती शोधतो. परितेक तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवीची ए ऋषे घेईल म्हणून बिहे. येरवी बोल काय परितेक तैसे कैसेनी होईल, हा जरी बोल किती चांगला झाला असेल, म्हणजे संवाद दोघांमधला जो कृष्णार्जुनांचं भाषण हे किती भला झाला, किती चांगलं जरी झालं असेल तरी कैसेनी होईल, असं कसं काय होईल का धृतराष्ट्राला त्याचा उपयोग
हा जात्यंधा कैसे पाहिलं. हा जर एखादा मनुष्य बाहेर किती उजेड पडला, पण जन्मांध जर एखादा असेल तर जन्मांध पुरुषाला तो किती उजेड पडला तर त्याला काय उजेडणार आहे का, त्याला त्या प्रकाशाची अनुभूती येणार आहे का, त्या प्रकाशामध्ये त्याला पदार्थांचं ज्ञान होणार आहे का, होणार नाही. त्या ठिकाणी त्या सूर्यप्रकाशाचा त्याला काही उपयोग नाही. ते तसंच त्याला काय म्हणायचं आता मध्ये अध्याय, तसंच याचं झालं, कारण ते दिली नाही पद इथं, म्हणून याचा काय करायचा, अध्याहार करायचा की जसं या ठिकाणी जात्यंधा म्हणजे जन्मांध पुरुषाला जसं कैसे पाहिलं त्याला कसं दिसेल, तसं हा संवाद किती चांगला असला तर याच्यामधून याला काय आत्मखून कळणार आहे का, कळणारच नाही असं तो म्हणतो. परंतु मग आता त्याला म्हणायचं ना, तो अभागी आहे, तू नुसता आंधळाच बाहेरून नाही तर आतूनही तो आंधळा आहे असं म्हणत नाही. संजय आणि शेवटपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत माऊलीने त्याला मर्यादाशील ठेवलेलं आहे. धृतराष्ट्रासारख्या बरोबर संवाद करत असताना हा आपला स्वामी आहे म्हणून या ठिकाणी त्याच्या मर्यादेचं उल्लंघन कुठेही करत नाही. मनात विचार आला पण मनातल्या मनातच ठेवलेला आहे. म्हणून एखाद्या महापुरुषाची किंवा आपल्या वयोवृद्ध तपवृद्ध जर कोणी असतील त्यांचा विचार चुकीचा असेल तरी त्यांना आपण त्यांच्या पोटात शिरून त्यांची चूक सांगितली पाहिजे. त्याला उघडपणाने सांगितले ना तर मग आमच्या कैलास महाराजांसारखी कटुता येते. अनेक ठिकाणी खरं असलं पण सत्य जरी असलं तरी ते कटू असता कामा नये. म्हणून सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात असं श्रुती माता सांगते. तसं ते याचं उदाहरण कोण आहे, हा आपला संजय आहे. तो म्हणतो हे जाणोनी मनी हसीला मने म्हातारा मोहे नाशेला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये परी ते तैसे कैसेनी होईल कैसे दात्यंधा कैसे पाहिलं. ही ओवी ही खालीने आपण इंग्लिश ज्ञानेश्वरीमधून हे घेतलेली. हे हा पाठ काही कुठं नाही पण हा पाठ एकदम चांगला पाठ आहे. आणि आम्ही पाहिलं 2 ज्ञानेश्वरीमध्ये हाच पाठ घेतलेला आहे आणि तो विशेषतः राजवाड्यांचा पाठ आहे. हा पाठ काही आपल्या सांप्रदायिक परंपरेत सगळ्यांनी घेतलेला नाही, एकाच कोणत्या तरी गायसात किंवा कुठंतरी आहे. पण हा पाठ घेतला तर हा एकदम व्यवस्थित लागतो आणि आपल्याला लक्षात पण अर्थ येतो. ते म्हणतात ये रवी परिते कैसेनी होईल तेवीची ए ऋषे घेईल म्हणून बी हे. हा या ठिकाणी इतर ठिकाणी काय आले येरू से घेईल म्हणून बी असं पाठ आहे जास्त, पण इथे हे ऋषे घेईल आणि ऋषे घेणं हा वाक्प्रचार आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 2 ते 3 हजार वाक्प्रचार आलेले आहेत. तर त्याच्यापैकी ऋषे घेईल हा वाक्प्रचार आहे आणि शब्दकोशामध्ये याचा अर्थ दिलेला आहे. आता से घेईल म्हणजे आता लांबून केलेलं आहे. से घेईल म्हणजे स्मरण करील म्हणजे याला आठवेल असा अर्थ आहे. पण हा अर्थ इतका त्याचा ओघामध्ये काही वाटत नाही. तो काय म्हणतो येरू म्हणजे हा धृतराष्ट्र ते काय घेईल ऋषी घेईल. मी जर याला स्पष्ट म्हणलो तू बाहेरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा तर हा रुष्ट होईल ना माझ्यावर. म्हणून ये म्हणजे हे धृतराष्ट्र हे ऋषी घेईल म्हणून या ठिकाणी हे रुष्ट होईल माझ्यावर म्हणून बी हे. म्हणून त्याला काय वाटली भीती वाटली. राहिलेला विषय उद्या पुंडली हा तरी हा दातारू आमचा म्हणून म्हणता मिळेल वाचा परी काय की जे याचा स्वभावच आहे. मनात हे सुद्धा कुठं बोलतंय मनातल्या मनात आहे. याला काय नाव आहे त्याला नाटकामध्ये एक वेगळं नाव स्वगत म्हणतात त्याला. आपणच आपल्या मनाशी बोलणं. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.